12-13 धावन सज्ज. देवाबाई शंभू डॉन बसले तिकडे विश्रांती करतोय. देवाच्या पाठीमागे आहे, दाखवतो तुम्हाला बघा. दिनेश शेठ पाटील खार्डी. आणि आता मला वाटतं करारामध्ये पहिलं पळणार आहेत आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक सावली मैदान देसाई गावचे एक नामांकित गाडा मालक रवी शेठ म्हात्रे यांच्या नियोजनामध्ये ही दोन्ही बैलं आपल्याला पळताना दिसणार आहेत. नमस्कार मित्रांनो, आज सुंदर असं उसटण्याचं मैदान आहे आणि जस्ट मी आता पोहोचलो. कोणकोणती बैलं आल्यात ती तुम्हाला सर्वप्रथम दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. आणि उन्हाचं प्रमाण बघा तुम्हाला, मी काही बैलं पण दाखवतो जे आत्ता मैदानामध्ये दाखल होतात बघा. बरोबर चांगला निर्णय आहे गाडा मालकांचा, मला खूप आवडला. कारण कुठेतरी सकाळीपासून येऊन राहायचं आणि त्याच्यामध्ये ती गाडी जमायला जाईल 4 ते 5 वाजता. त्याच्यामुळे टायमावर बैला येतात टायमावर. आता फोन माझा पकडला आहे आवी ड्रायव्हर वसरकरनी, त्याला आपण आज किती गुलाल झाले ते पण विचारूया आणि कोण कोण आले आहेत. हे व्हिडिओ येतं, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चला तिकडे बघा मस्त असा त्या नंदिनी पाणी पण पिल्यात. दगडू शेट आहे मला वाटतं, बघूया जाऊन कुठला आहे. चला बरीचशीच बैलं तुम्ही बघू शकता आत्ता मैदानामध्ये दाखल होतात बघा. चांगली गोष्ट आहे कुठेतरी बघा. वेळेवरच त्यांना कुठल्या प्रकारचा आपण बघतो ना त्रास नको व्हायला म्हणून गाडा मालकांनी विचार केला आहे की चला आपल्याला जी वेळ आहे त्या वेळेनुसारच आपली बैलं घरातून बाहेर काढावा आणि त्यांना त्या उन्हाच्या प्रमाणापासून वाचवावा. तर चला बघूया आपण आता कोणकोणती बैलं आल्यात अजून थोडक्यात. तिकडे या साईडला चिक्के आला आहे मुरगावकरांचा, तिथं मध्ये टेम्पो आहे, त्याच्यामध्ये शंभू आहे 678 शंभू आणि दुसरा एक कुठला तरी बैल आहे. आणि तिकडे पुढं बघा ओम्या चालला आहे, आनंद शेठ कुलरे कोणीगावकरांचा ओम्या, खडवली वावेकरकरांचा खजिन्या. आणि तिकडे त्या साईडला बघू शकता तुम्ही डावरीकरांचा शंभू. बघायला किती सुंदर वाटतात बघा. दोन्ही जे नंदी आहेत त्यांना पांढरा शुभ्र कलर आहे, त्याच्यामुळे अशी बघताना पण आपल्याला जोडी छान वाटते. कदाचित आधी सोबत पण पालू शकता, आपण विचारलं नाही काही. इथं बांधलेत म्हणून आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला दोन्ही नंदीना आपण आजच्या या मैदानासाठी आल्यात, त्यांना दोघांना गुलालासाठी शुभेच्छा देऊ. धन्यवाद. भरपूर दिवसानंतर आपल्या या साईडला आता बैल दिसतो हा कोलीकोपरकरांचा वजीर. उसटण्याची मैदानं बरीचशीच झाली, त्या मैदानामध्ये गुलाल झालेला आहे. आणि आता मला वाटतं आता ही रिसेंटली काही 2-4 मैदानं नव्हती झाली होती त्याच्यामध्ये वजीर नव्हता. मला वाटतं कर्जत परिसरामध्ये बरीचशीच त्याची गुलाला झालेली आहेत आणि आज पोचलं आहे उसटण्याच्या मैदानामध्ये आणि त्यालासुद्धा आपण गुलालासाठी शुभेच्छा देऊ. धुंद्रेपारकरांचा मंजूरसुद्धा आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे पळण्यासाठी. आणि बघा चांगला या सीझनला तुम्ही बघत असाल चांगल्या चांगल्या लढती झाल्यात आणि आता थांबला आहे तो बघा या शेवटच्या पिरियडमध्ये, म्हणजे जो 3च्या नंतरचा पिरियड आहे त्याच्यामध्ये पळताना दिसेल. सर्व नामांकित बैलं तुम्हाला या आता जो 3 ते 7 गाड्या धावणार आहेत त्याच्यामध्ये पळताना दिसणार आहेत. तर चला आपण मंजूला शुभेच्छा देऊ गुलालासाठी. आज तुम्ही बघू शकता आपण चिंचोलीच्या मैदानामध्ये महाकालची मुलाखत घेतली होती आणि आता त्या दिवशी रिसेंटली एक मैदान झाला घाटावर 3 फेऱ्याचा, त्याच्यामध्ये पण चांगला असा गुलालाचा मानकरी राहिला आणि तिथं फायनलचा मानकरी राहिला. तर आपण गुलाल झाल्यानंतर आजसुद्धा त्यांना विचारूया. आता भरपूर दिवसानंतर महाकालचं नियोजन मुंबईला चालू आहे आणि आता या चालू सीझनला सतत बैल गुलालामध्ये आहे आणि आजसुद्धा पोचला आहे उसटण्याच्या मैदानामध्ये. आपण त्याला आजच्या मैदानासाठी गुलालासाठी शुभेच्छा देऊ. चला सायरन चालू आहे आणि इकडे या साईडला बघा बरीचशीच बैलं बांधल्या तुम्ही बघू शकता. चंद्रनकरांचा गणा आणि इकडे या साईडला बघा 12-13 धावणीचा कोयनूर हिरा, सुंदर 12-13. चला बघूया जाऊ बोलून. सुंदर 12-13 आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे बघा. नाव करतोय मालकाचा स्वर्गीय मोहनशेठ रामभाऊ राऊत, हा नाव कायम टिकून ठेवलं आहे. सुंदर असो शंभू असो बघा, हारजीत होत असते, प्रत्येक गाडा मालक आहे त्याला प्रत्येकाला हारजीत बघण्याचं आहे आणि तरी पण गाडा मालक सतत मैदानामध्ये येणं म्हणजे ही पण महत्त्वाची गोष्ट आहे. तर चला आता जे या शेवटच्या पिरियडमध्ये आपल्याला सुंदर सुद्धा पळताना दिसणार. मानेरी गावचा मथुर बघा, आता मी 2-3 मैदानं बघितले, चांगला असा पळतोय आणि चांगला असा गुलालामध्ये आहे आणि आजसुद्धा उसटणे मैदानामध्ये पोहोचला आहे. आपण चला त्याची पण संध्याकाळी एक बाईट घेऊया. बऱ्याच मैदानामध्ये गुलालाचा मानकरी राहिलेला आहे. आंबिवलीकरांचा शिवराज, गेले काही वर्ष झाला शिवराज पळतोय आणि आत्तापर्यंत आंबिवली गावाचा मालकाचं नाव कायम त्यांनी या बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये टिकून ठेवलं आहे. आजसुद्धा या मैदानामध्ये सज्ज आहे तो उसटण्याच्या मैदानामध्ये. चला आपण त्याला शुभेच्छा देऊ गुलालासाठी. महेश शेठ पाटील ताराली भिवंडी बघा, आज दुसरा एक चांगला असा नंदी उतरवला आहे. गजाबाई नाव आहे त्याचा, जालन्याचा बैल आहे आणि आला आहे उसटण्याच्या मैदानामध्ये. सर्व जालन्याची टीम पण इथं बसले. रोहन दादा आहे तिथं,
तिथं बाजूला तुम्ही बघू शकता 12-13 धावणीचा चांगला असा व्यक्तिमत्व असलेला दादा आणि सर्व गाडा मालक आज इथे या मैदानामध्ये सज्ज आहेत। चला गजाबाई पण आपल्याला 100% पलताना दिसणार आहे। 12-13 धावन सज्ज देवाबाई शंभू डॉन बसले तिकडे विश्रांती करतोय। देवाच्या पाठीमागे आहे, दाखवतो तुम्हाला बघा। पनवेल सुकापूरकरांचा शिवा सुद्धा आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे। आलाय आता बघा, सावलीमध्ये मस्त बांधण्यात यायला पण आता थोड्या टायमामध्ये आपल्याला चांगल्या लढती होताना दिसतील। त्यामध्ये आपल्याला आता जो संध्याकाळचा 3 ते 7चा पिरियड आहे त्यामध्ये शिवा सुद्धा पलताना दिसेल, त्याला आपण शुभेच्छा देऊया। तिकडे बघा बरीचशीच बैला आता येतात आणि चांगला निर्णय घेतला गाडा मालकांनी। कुठेतरी ज्या वेळेला आपल्याला बैला पलवायचे त्याच वेळेला मैदानामध्ये। तुम्ही किती वाजता आल्यात? आता झालं जस्ट आता झाले ना, म्हणजे अर्धा तास बघा, म्हणजे 2 पर्यंत त्यावेळी पोहोचल्यात, आता 3 वाजायला आल्यात आणि आता 3चा पिरियड चालू होईल, त्याच्यामध्ये आपल्याला शिवा सुद्धा दिसेल पलताना। चला कार्तिकी किरण शेटराव शिंगम पेडा ग्रुप बदलापूर यांचा जलवा सुद्धा पोहोचला मैदानामध्ये। नितीन शेठ बडेकर देवलोली कर्जत यांचा दगडू शेठ बघा चांगला गुलाल पण घेतला आहे। आता मी ज्या वेळेला आलतो ना सुरुवातीला तुम्हाला दाखवलं, तिथं पाणीसुद्धा बैल पित होता आणि बघा पाणी पण पाजलं त्याला गुलाल झाल्यानंतर आणि अजून थांबला आहे आणि चांगल्या वासरामध्ये पळाला मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ यांच्या रंगासोबत। बघूया चला आपण दादा आता थोड्या टायमामध्ये येतील आणि मला वाटतं डबलसुद्धा पळेल तो कदाचित, बघूया जर डबल गाडी झाली तर आपण संध्याकाळी त्यांची एक चांगली अशी मुलाखत घेऊया। सुनील शेठ भोईर गोलिवलीकरांचा टिटवी शेठ पण आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे। गोलिवलीकरांचं नाव सातत्याने तुम्हाला या बैलगाडा क्षेत्रामध्ये दिसत असेल आणि तो टिटवीने कायम टिकवला आहे। आता सोन्या पण पलतं आहे, त्याच्यानंतर आता टिटवी पण पलतं आहे। घरचा साज तुम्ही बघितला असेल, आता तुम्हाला टिटवी दाखवला आणि बघा मी एक फेरा पण शूट केला होता, आपण कुठं रीडगरच्या पाठीला चांगली गाडी पळाली होती आणि आता घरचा साज पण याच्या येणाऱ्या आपल्या सीझनमध्ये पळताना दिसेल। श्रुती सुनील शेठ भोईर गोलिवलीकरांचा सोन्या तो सुद्धा सज्ज आजच्या मैदानामध्ये। बाकी सर्व मंडळी इथं बसल्यात। इकडे या साईडला बघू शकतात बालू शेठ पाटील यांचा कार्तिक बघा 787 नाव तुम्हाला कायम बैलगाडा क्षेत्रामध्ये दिसेलच आणि मुलीचं नाव आहे वीरा। आज वीराच्या मला वाटतं वाढदिवसानिमित्ताने किंवा काहीतरी असेल तिचं नाव टाकले आणि तिच्यासाठी आज गुलाल घेताना दिसेल कार्तिक, तर आपण कार्तिकला शुभेच्छा देऊया गुलालसाठी। आशिष शेठ पाटील आदई पनवेल यांचा रायफलसुद्धा आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे पळण्यासाठी। आनंद शेठ पुरोरे कोणीगाव बघा घरचा साज ओमॅडॉन आणि इकडे या साईडला नाशिकचा शेंडी बघा थोड्या दिवसामध्ये आपल्याला घरचा साज सुद्धा पलताना दिसणार आहे। भिवंडी एक्सप्रेस टेमघरकरांचा सोन्या आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे। कुठं गटाला पालून आले का? घाटावर होता बघा, घाटाचं पण ते निशाण आहेत, नंबर टाकलेलं आणि पोचल्या आज भरपूर दिवसानंतर। मला वाटतं आज मुंबईचं मैदान करतं आहे, आपण त्याला आज मैदानामध्ये या गुलाल घेण्यासाठी शुभेच्छा देऊया। चला साईकरांचा सुंदर पण आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे। तिकडे त्या साईडला कुठली 2 बैल आहेत आता बघूया। चला बघा तुम्हाला ओळखत असले सांगा, समोर सुंदरच्या समोर ही 2 बैल बांधल्यात, ही कोण आहे, त्यांनी यांची नावं काय आहेत? आता इथे शेतामध्ये आहेत ना खाली खड्ड्यामध्ये, मी आता त्या साईडनं जाणार आहे म्हणून बघूया, जमलं तर दाखवतो, आता तिकडे पुढे जाऊन मग बघूया। रुपेश शेठ पाटील टोंडरेकरांचा टेस्टर आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे। कोणता महबूब आहे ओळखा? स्वर्गीय भरतदादा भोईर पडके पनवेल बघा हिंद केसरी महबूब आजच्या मैदानामध्ये सुद्धा सज्ज आहे। गेले कित्येक मैदान आपण बघतोय बैल सज्ज आणि गुलालामध्ये रंगतोय आणि चांगलं असं त्यांचं या पण असतं। म्हणजे आता मी बघा मैदानामध्ये आल्यानंतर त्याची रंगरंगोटी केली जाते आणि आज पण चांगलं आपल्याला पलताना दिसेल। मागं आपण 1-2 शर्यती मला वाटतं आनंद शेठ पुलोरी खोनीकरांच्या ओम्यासोबत याला पलताना बघितला, आज बघूया चला कोणामध्ये पलतोय। इकडे या साईडला एक गोलेब आहे, लगेच इकडे बघू शकतात बैलगाडा शर्यत क्षेत्रामधला
कोहिनूर हिरा म्हणजेच 41-42 धावणीचा मास्टर माइंड खूप वर्ष झाली पळतोय. 41-42 धावणीचं नावसुद्धा टिकून ठेवलं आहे असा संदीपभाई माली भोपर म्हणजेच बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीपभाई माली भोपर यांचा राणाच्या नंतर बरीचशीच बैलं वास्त्र किंवा काही नामांकित बैलं धावणीला आली, तीसुद्धा नावारूपाला आली. पण राणानी बघा आपली जागा कायम टिकून ठेवली या धावणीला आणि याच्या पुढे सुद्धा तुम्हाला राणा कायम या धावणीला पळताना दिसेल. बिच्छू पण आले त्यांच्या धावणीला, बघू शकता चांगला पळतोय, दोन्ही साईड आतून बाहेर पळतोय. आणि राणा म्हणजे आपण बोलायला गेलं तर काही वावगं नाही ठरणार की सर्व धावणीचा गुरु म्हणून राणाची एक ओळख पण आहे आणि तो सुद्धा आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे. भाईंचं नाव कायम या बैलगाडा क्षेत्रामध्ये तुम्हाला बघितलं असेल उंचवताना राणानंतर बरीचशीच बैलं झाली. हारण्या झाला, पिस्तूल झाला. ये राणा ये. आज संपूर्ण चौथी धावून तुम्हाला या मैदानामध्ये दिसेल पळताना. नखऱ्या उभा आहे, तिकडे रायबा बसला आहे, इकडं विमान आहे, विमानच्या बाजूला पण तो वासरू आहे, त्याचं नाव मला वाटतं वजीर का महबूब काहीतरी आपण विचारूया. राणा आहे का? राणा आहे. तर बघा संपूर्ण धावण मैदानामध्ये सज्ज आहे. आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक जगन शेठ पाटील, राहुल शेठ पाटील, नितीन शेठ पाटील आणि गोलूच्या नावामध्ये गाडी पळते. तुम्ही गाडीवर बघू शकता, इथं टेम्पोवर लिहिलं नाव कुमार गोलू राहुल शेठ पाटील या नावाने गाडी पळते आणि हानसी नितीन शेठ पाटील. आणि आज संपूर्ण धावण मैदानामध्ये आहे. आपण सर्व धावणीला शुभेच्छा देऊया गोलांसाठी सज्ज आहे. चला. अनिल भाग्यवंत आंबेगाव, मितांश अनिल भाग्यवंत आंबेगाव यांचा सुंदर निघलाय पळण्यासाठी. बघा भरपूर दिवसानंतर माझ्या चॅनलवरती दिसतं सुंदर. आज मुलाखत घेऊया. चला. आणि इकडे या साईडला बघा चांगला असा उसाटणेकरांचं नवीन खरेदी आहे. बिल्ला ग्रुप उसाटणेकरांची नवीन खरेदी आहे आणि पहिला गुलाल मुंबईला घेतला आहे. नाव चॉकलेट का? चॉकलेट. आणि बघूया आपण संध्याकाळी आपण मुलाखत पण घेऊया त्यांची, त्यांना अभिनंदन देऊया पहिल्या गुलालसाठी. उसाटणे कमिटीची संपूर्ण टीम बघा, जी मला वाटतं प्रवीणदादा तिकडे असतात, बाकी जी त्यांची टीम आहे ती इथं स्टेजवर मॅनेजमेंट करतं पूर्ण. इथं लिहिल्यापासून तर सर्व पैसे मोजण्यापासून सर्व गोष्टी इथं होतात. या साईडला अर्चित आनंद ढवळे शिवकर 2/11 बरोबर रक्कम तर आजच्या मैदानात जोड झालेली आहे. गावठी प्रसन्न संदीप सुरेश डोळे नांदोली कोळीवाला सुंदर गाडी बदल आजच्या मैदानात. घ्या पाटील गती घ्या बऱ्याचसा वेगळा पाटील. बघा लवकरच 100K होतात. त्या दिवशी आपण बघितलं 90, 500 काही झाले होते आणि त्याच्यानंतर 200 वाढल्यात. बघा म्हणजे 250 वाढलेत आज पण. आणि आज आलाय कुणाल पण. चला बघा आपलं पुन्हा एकदा खार्डीची घरचा साथ म्हणजे घरची धावण आलेली आहे. दिनेश शेठ पाटील खार्डी. आणि आता मला वाटतं करारामध्ये बैलं पाळणार आहेत आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक सावली मैदान देसाई गावचे एक नामांकित गाडा मालक रवी शेठ म्हात्रे यांच्या नियोजनामध्ये ही दोन्ही बैलं आपल्याला पळताना दिसणार आहेत. आपण बघूया थोड्या टायमामध्ये मुलाखतसुद्धा घेऊया त्यांची गुलाल झाल्यानंतर.